पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या प्रशांत टेक्निकल या यूट्यूब चॅनलमध्ये। तर स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे तुम्ही सुद्धा अशाच प्रकारची डिझाईन आहे तुमच्या मोबाईलमध्ये एकदम सोप्या पद्धतीने बनवू शकता। तर यासाठी लागणारे जे काही मटेरियल असेल ते तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे, त्या लिंकवर क्लिक करून फाईल आहे ती डाउनलोड करून घेऊ शकता। सर्वप्रथम फाईल डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला ती फाईल आहे तुमच्या फोल्डरमध्ये आल्यानंतर ती तुम्हाला झिप फाईल असेल त्या झिप फाईलला एक्स्ट्रॅक्ट करायचं। एक्स्ट्रॅक्ट करण्यासाठी तुम्ही क्लिक करून असं जे काही एक्स्ट्रॅक्ट हेअर आहे एक्स्ट्रॅक्ट हेअर करायचं। एक्स्ट्रॅक्ट हेअर केल्यानंतर जे काही फोल्डर आहे ते तयार होऊन जाईल। फोल्डर तयार झाल्यानंतर त्यामध्ये ओपन केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे बघू शकता एक PLP फाईल आहे आणि त्याबरोबर आपण PNG मटेरियल सुद्धा यामध्ये दिलेलं आहे। जी काय PLP फाईल असेल ती आपल्याला पिक्सेल लॅबमध्ये ॲड करून एडिटिंग करून घेऊ शकता। तर पिक्सेल लॅब ॲप हे ओपन करायचे। ओपन केल्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला इंटरफेस हे दिसून जाईल। तर यामध्ये PLP फाईल ॲड करण्यासाठी वरती 3 डॉट दिसतात त्याच्यावर क्लिक करायचे। ओपन डॉट PLPचं ऑप्शन दिसेल त्याच्यावर क्लिक करा। पुन्हा एक न्यू विंडो ओपन होईल। त्यानंतर तुम्हाला एक डॉट PLPचा ऑप्शन दिसेल वरती सर्वात त्याच्यावर क्लिक करायचे। क्लिक केल्यानंतर पुन्हा एक जे काय फाईल मॅनेजर आहे तुमचं ओपन होऊन जाईल। जिथे तुम्ही फाईल ती एक्स्ट्रॅक्ट केलेली आहे ते फोल्डरचं लोकेशन तुम्हाला यामध्ये सर्च करून घ्यायचं आहे। अशा प्रकारे याच्यामध्ये आपण जी काय ॲड केलेली फाईल आहे ती तुम्हाला दिसून जाईल। तर पाहू शकता इथं तुम्ही PT गणेश चतुर्थी 24-1 तर याच्यावर फाईलवर तुम्हाला फोल्डर असेल त्या फोल्डरवर क्लिक करायचं आहे। त्यामध्ये इथं फक्त तुम्हाला PLP फाईल आहे ती दिसून जाईल। जर ही PLP फाईल दिसत नसेल तर ओल्ड व्हर्जन आहे ते तुम्ही इन्स्टॉल करून घ्यायचं आहे। तर अशा प्रकारे PT गणेशोत्सव जी काय 24/5.PLP फाईल आहे त्यावर क्लिक करा। क्लिक केल्यानंतर इथं ओपन ॲडचं ऑप्शन आहे त्याच्यावर क्लिक करायचं आहे। तर मी इथं फक्त ओपन ॲड ओनली करणार आहे। जे काय तुमच्या मोबाईलचं बॅक बटन आहे ते प्रेस करून घ्यायचं आहे। तर अशा प्रकारे एकदम सोप्या पद्धतीची जी काय आपण डिझाईन बनवलेली आहे ती याच्यामध्ये ॲड झालेली आहे। तर जी काय तुम्हाला एडिटिंग करायचं असेल तो टेक्स्ट एडिटिंग करायचा असतो। सर्वप्रथम जो काय शुभेच्छुकचा टेक्स्ट आहे तर यामध्ये आपण जेवढे मटेरियल वापरलं असेल ते संपूर्ण यामध्ये तुम्ही एडिटिंग करून घेऊ शकता। तर एडिटिंग कसं करायचं आहे तर इथं लेअरचं एक ऑप्शन दिलेलं आहे, त्या लेअरच्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर इथं सर्व जेवढे आपण याच्यामध्ये जे PNG मटेरियल असतील टेक्स्ट असतील ते सर्व तुम्हाला इथं दिसून जातील। जो टेक्स्ट तुम्हाला एडिटिंग करायचा आहे त्या टेक्स्टवर क्लिक करून तुम्ही तो काय टेक्स्ट असेल तो एडिट करून घेऊ शकता किंवा यामध्ये काय PNG ॲड करायचे असेल ती सुद्धा ॲड करू शकता। तर आपल्याला जो काय टेक्स्ट आहे तो इथं शुभेच्छुकचा टेक्स्ट एडिट करायचा आहे, त्या टेक्स्टवर क्लिक करायचं आहे। एच ऑप्शनवर यायचं आहे, एडिटवर क्लिक करायचं आहे। तर याला आपण जो काय फॉन्ट लावलेला आहे तो श्रीलिपी फॉन्ट लावले। त्यासाठी तुम्हाला इंडियन फॉन्ट कन्व्हर्टर हे ॲप आहे ते ओपन करून घ्यायचं आहे। ओपन केल्यानंतर त्यामध्ये तुम्हाला जो आपण फॉन्ट वापरला युनिकोड श्रीदेव त्यावर क्लिक करायचं आहे। जे काही तुमचं नाव असेल ते नाव आहे तुम्हाला इथं टाईप करून घ्यायचं आहे। तर मी तर अशा प्रकारे एक टेक्स्ट आहे तो टाईप करून घेतलेला आहे। त्याला इथं युनिकोड श्रीदेववर क्लिक करा। कॉपी झालेला जो काय टेक्स्ट असेल तो आलेला आहे कन्वर्ट झालेला। तर इथं कॉपीचं एक ऑप्शन दिलेलं आहे त्याच्यावर क्लिक करा। टेक्स्ट आहे तो कॉपी झालेला आहे। परत पिक्सेल लॅब ॲप आहे ते ओपन करून घ्यायचं आहे। पिक्सेल लॅब ओपन करून घेतलेला जर टेक्स्ट तुम्हाला एडिट करायचा आहे टेक्स्टवर क्लिक करायचं आहे। याच्या ऑप्शनवर एडिटवर क्लिक करा। हा जो काय असेल टेक्स्ट तो डिलीट करून टाकायचा आहे। लॉंग प्रेस करायचं आहे आणि इथं पेस्ट करायचं आहे। पेस्ट केल्यानंतर टेक्स्ट आहे तो इथं येऊन जाईल, त्याला ओके करा। ओके केल्यानंतर अशा प्रकारचा टेक्स्ट आहे तो दिसून जाईल। तर टेक्स्टची साईज कमी करायची असेल तर तुम्ही इथून टेक्स्टची साईज आहे ती कमी करून घेऊ शकता। जर त्या टेक्स्टचा कलर चेंज करायचा असेल तुम्ही टेक्स्टच्याच कलरचं इथं ऑप्शन असेल तुम्हाला दिसून जाईल ते कलरचं ऑप्शन आहे। कलरच्या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर इथं सर्व भरपूर सारे कलर येते, त्यापैकी कोणता एक कलर तुम्ही यामधून सिलेक्ट करून ओके करून घेऊ शकता आणि ओके करायचे। अशा प्रकारे हा टेक्स्ट इथं ॲड केलेला आहे। म्हणजे टेक्स्टची साईज कमी करायची असेल तर डॉटवर क्लिक करून टेक्स्टची साईज आहे ती कमी जास्त करून घेऊ शकता आणि इथं अशा प्रकारे टेक्स्ट येतो ॲडजस्ट करून घ्यायचा आहे। तर यामध्ये तुम्हाला तुमचा फोटो ॲड करायचा असेल तर तो सुद्धा करू शकता। इथं प्लसच्या चिन्हावर क्लिक करायचं आहे, फ्रॉम गॅलरीवर क्लिक करायचं आहे। तर गॅलरीमधला जो काही फोटो असेल तो फोटो आहे तुम्ही याच्यात सिलेक्ट करून घ्यायचा आहे आणि त्याला इथं राईट क्लिक करायचं, ओके करायचं आहे। ओके केलेला फोटो असेल तुम्हाला इथं जी काय साईज आहे ती कमी जास्त डॉटवर क्लिक करायची, साईज ही कमी जास्त करून घेऊ शकता आणि इथं साईडला एका साईडला फोटो तो ॲड करून घेऊ शकता। तर फोटो ॲड केल्यानंतर टेक्स्टची जी काय अरेंजमेंट असेल ती तुम्ही अशा प्रकारे करून घेऊ शकता आणि ते जी काय शुभेच्छुचा टेक्स्ट आहे तो सुद्धा इकडं मूव्ह करू शकता। तर अशा प्रकारे तुम्ही एकदम सोप्या पद्धतीमध्ये बॅनर डिझाईन ती बनवू शकता। तर आपण तुम्ही चॅनलवर नवीन असेल तर आता चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। व्हिडिओ आवडला असेल ते लाईक करा। जर तुम्हाला गणपती बाप्पाचा जर फोटो चेंज करायचा असेल तर तो सुद्धा करू शकता। तर ह्याचमध्ये ऑलरेडी आपण जे काय 2 आहेत ते फोटो ॲड केलेले आहेत बाप्पाचे आपण, तर ते लेअरवर जायचे। जो काही ते दिसेल तुम्हाला वरती तो इथून हाईड करून घ्यायचा आहे आणि जो काही इथं तुम्हाला एक अनहाईड दिलेला आहे त्या डोळ्याच्या चिन्हावर क्लिक करून तुम्ही तो अनहाईड करून घेऊ शकता। अशा प्रकारे हा फोटो इथं एक ऑलरेडी तुम्हाला यामध्ये दिलेला आहे, हा सुद्धा ठेवू शकता किंवा तुम्हाला जो आवडेल तो तुम्ही याच्यामध्ये फोटो येतो इथं ठेवू शकता। जर ॲड करायचा असेल तर प्लसच्या चिन्हावर क्लिक करून फ्रॉम गॅलरीवर क्लिक करायचा आणि तुमच्या गॅलरीमधला जो काही बाप्पाचा फोटो असेल तो ह्याच्यामध्ये ॲड करून घेऊ शकता। तर ही बनवलेली बॅनर डिझाईन आहे तुम्हाला सेव्ह करायचं असेल तर सेव्हचा ऑप्शन दिला आहे त्याच्यावर क्लिक करा। सेव्ह ॲज इमेजवर क्लिक करायचं आहे। कस्टम असेल तर इथं अल्ट्रा करून घ्यायचं आहे आणि सेव्ह टू गॅलरी करून घ्यायचं आहे, जेणेकरून ही बनवलेली बॅनर डिझाईन तुमच्या गॅलरीमध्ये HD मध्ये सेव्ह होऊन जाईल।
तर अशाच प्रकारच्या नवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. जर तुम्हाला यामधील काही अडचण येत असेल तर तुम्ही डायरेक्ट मला इंस्टाग्रामला फॉलो करून मेसेजसुद्धा करू शकता.